तेव्हा मी नमो महा रोजगार मेळावा कशाला घेतला की जशी माझ्या MIDC मध्ये 20,000 मुलं मुली काम करतायत, जसं टेक्सटाईल पार्कमध्ये आमच्या महिला काम करतायत, तशा पद्धतीनं इतर पण इंडस्ट्रीमध्ये माझी मुलं मुली लागावीत, त्यांना रोजगार मिळावा, त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर मला समाधान पाहायला मिळावं. कारण आपल्याकडे असणारे छत्रपती माळेगाव सोमेश्वरला मर्यादा आहे, दूध संघ, बारामती बँक, PDCC बँकेला मर्यादा आहे. त्याच्याबद्दल आता आपण वेगवेगळे नर्सेसचे कोर्सेस देण्याच्या बद्दलचे मंजुऱ्या घेतलेल्या आहेत. गव्हर्नमेंटचं पण आता नर्सिंग कोर्स ते देण्याचं आपण काम सुरू करतोय. इथं भोईटे डॉक्टर बसलेले आहेत, त्यांच्याकडं तशा प्रकारची व्यवस्था आहे. आज आम्ही कालच्या दिवशी जवळपास 7,000 रुपये मानधन होतं, पोलीस पाटलांना 15,000 रुपये केलं, आशा वर्करला मानधन 13,000 रुपये केलं, त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं. अजून काही घटक राहिलेले आहेत, त्याच्याबद्दल पण काल निर्णय झालेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं त्यांचा पगार जर तुम्ही वाढवला नाही तर तुझं काम आम्ही कॅन्सल करू. आज या एक धक्काधक्कीच्या जीवनामध्ये किमान त्यांचं कुटुंब समाधानाने जगू शकेल अशा प्रकारचं तर उत्पन्न त्यांना मिळालं पाहिजे. ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे, ही आपली सर्वांची भूमिका आहे.